तर बाबांची इच्छा पूर्ण झाली ना, तर पप्पांकडून सगळ्यांना काही गिफ्ट वगैरे देत आहेत. हा, मम्मी पण एकदम तयार झालेली. मम्मी तिकडे महिला मंडळ आहे, तर मम्मी त्यांचा सर्वांचा डान्स आहे. पहिलं प्राइज त्यालाच भेटणार आहे, ते पण जळगावचे आमदार त्यांच्या हातून, राजू मामा बोडे. गाइस, वेदला गोल्ड मेडल भेटतंय भाई 10वी मध्ये. आपके कुंडली में लिखा था कि आपको धन लाभ होगा और वो धन लाभ आप आपके भाई को दोगे. मम्मीला पहिल्यांदा एवढा वेळ स्टेजवर बोलताना बघितलेलं आहे. 15-20 मिनिटापासून बोलतात ते मम्मी. कसं वाटलं का पहिल्यांदा स्टेजवर भाषण दिलं? चांगलं वाटलं. थरथर कापत होती का? नाही. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर तुम्ही विचार करत असतील आम्ही एवढे सजून वगैरे कुठे चाललेले. तर गाइस, आज चाललेले आम्ही आमच्या समाजाचा एक कार्यक्रम आहे, भावसार समाजाचा एक कार्यक्रम आहे. कार्यक्रमामध्ये सगळ्यांचे सन्मान होता, सत्कार होता आणि खूप मुलींना त्यांच्या मार्क्सच्या हिशोबाने गिफ्ट दिले जातात. म्हणजे आता लास्ट इयरला ज्या मार्काने पास झाले असतील ना, तर त्या हिशोबाने त्यांना गिफ्ट दिले जातं. असं मी 2 वर्ष आधी पण एक ब्लॉग बनवला होता, पण मागच्या वर्षी नाही बनवला. मी मुंबईला होता म्हणून ह्या वर्षी बनवतोय. आता मी जळगावला आहे आणि पप्पा ह्या वर्षी जळगाव समाजाचे अध्यक्ष नाही, मागच्या 2 वर्ष आधी होते, पण मागच्या वर्षी पप्पांनी अध्यक्ष पदवरून रिटायरमेंट देऊन दिलेली आहे. तर आता राजीनामा, रिटायरमेंट हा राजीनामा. आता काय तुम्ही? मम्मी पण एकदम तयार झालेली. मम्मी तिकडे महिला मंडळ आहे, तर मम्मी त्यांचा सर्वांचा डान्स आहे. तर आमच्या भावसार समाजाचे महिला मंडळ आहे ना, आणि जे कार्यकारिणी मंडळ आहे, तर पप्पांकडून म्हणजे त्यांच्याकडून काय देणार आहे आता तुम्हाला दाखवता. हा, तर हे का बरं देताय आता पप्पा सांगतील तुम्हाला. आता आपल्या समाजाची एक जागा होती ती जोशीपेठला, ती 1984 साली आमच्या वडिलांनी पहिला ठराव केला होता की ती जागा खाली करायची. आता जवळपास 50 वर्ष झाली ती जागा खाली झाली नाही, आणि आमच्या कार्यकारिणीने आता मागच्या महिन्यात 12 जुलैला ती जागा खाली केली, आणि त्या आमच्या पप्पांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे मी असं ठरवलं की बा समाजाला सगळेच जण दान देत असतात, देणगी देत असतात, पण आपण कार्यकारी मंडळ आणि महिला मंडळांना काहीतरी आपल्याकडनं गिफ्ट देऊ. तर बाबांची इच्छा पूर्ण झाली ना, तर पप्पांकडून सगळ्यांना काही गिफ्ट वगैरे देत आहेत. दुपारचे 3:30 होत आहे आता. तर एवढं सामान आहे, एवढ्या साड्या आणि काही कुर्ते याच्यामध्ये. बेबे पण येणार आहे सोबत. बेबेंच्या हातून सगळ्यांना साड्या देणार आहे. सगळ्यांना की कोणाला देतील बेबे? तुम्ही महिला मंडळ, बेबेंच्या हातून. हा, कार्यकारी मंडळाला कुर्ता. तर काही 4 वाजण्यात आहे आणि बाबा पाऊस पण सुरू झालेला आहे, आणि आता मी निघताय जाण्यासाठी. वेद सर्व सामान मागे ठेवतो डिक्कीमध्ये. काही नाही आहे तू. गाईस, आज आहे ना वेद खूप गिफ्ट कलेक्ट करणार आहे, कारण की त्याला 10th मध्ये 91% होते आणि पहिलं प्राइज त्यालाच भेटणार आहे, ते पण जळगावचे आमदार त्यांच्या हातून, राजू मामा बोडे. मजा आहे दादू तुझी आज. किती पैसे गोळा करायचे? जेवढे मला देऊन देशील सगळे नंतर. बरं, तर गाईस पोचलेले आम्ही, आणि या ठिकाणी कार्यक्रम. गाईस, आता आम्ही आलेले मध्ये, आणि आता कार्यक्रम सुरू झालेला आहे. मी बेबींना पण आणलं, आणि मागे आहे वेद काका. मुद्रानी आली आणि लहान मुलांची कार्यक्रम. माऊशी पण आलेली आहे माझी, आणि इथे माऊ पण आहे. माऊ गाणं म्हणते. गाइस, हमारी सिस्टर आई है यहाँ पे. तुला किती पर्सेंटेज होते ग आता मागच्या वर्षी? हां, 80. ग्रेड असतं का तुमच्या इथे? तुला किती, काय माहिती किती गिफ्ट भेटतील तुला? महिला मंडळ आहे ना, तो लेडीजचा ग्रुप आहे इथला. जास्त सगळेजण डान्स करणार आहे. मम्मी वगैरे, काकू सर्व आहे त्याच्यामध्ये.
का ग माऊ, कोणत्या भाषेत गाणं म्हटलं? कोरियन? दुसरं जापानीच होतं का? या दोघींनी आधी ना कोरियन मध्ये एक गाणं म्हटलं होतं. काय नाव होतं त्या गाण्याचं? स्क्विड गेम मधलं का? अच्छा, कोरियनचं. मस्त म्हटलं. डान्स पण करणार आहे का? ये इकडे. काय नाव आहे तुझं? सारा. कुठे बघितलंय मला? कोणत्या? ही माझी क्यूट एक सबस्क्रायबर होती. गाइस, कार्यक्रम चालू आहे आणि आमच्या घरचे मुलं काय करतात तुम्हाला दाखवतो मी कारमध्ये. अरे काय करताय रे? काय करताय? भत्ता खातो ते गाईज आहे. झाला खाऊन एक? अरे हा द्या रे, भूक लागलेली रे. वो काहीच खाऊन नाही आलाय घरून सगळ्यांनी. एवढा मोठा आहे, त्याला काही वाटत नाही. तो पण येऊन गेला असं. तो पण खातोय ना रे. गिफ्ट डिस्ट्रीब्युशन चालू झालेलं आहे. इकडे पप्पा आहे आणि आता 5वी क्लासचं चालू आहे आणि 10वी क्लास झाल्यावर या डंगराला वेद प्रितेश भावसार हा जळगाव समाजाचे माजी अध्यक्ष प्रितेश अशोक शेठ भावसार यांचा चिरंजीव आहे. या विद्यार्थ्याला 91% गुण मिळालेले आहे. सत्यकुमार अशोक शेठ भावसार यांच्याकडून श्री मोहन नामदेव शेठ भावसार यांच्याकडून श्री परशुराम विश्वनाथ शेठ भावसार यांच्याकडून श्री बालचंद्र नगीनाथ शेठ तांदळे यांच्याकडून श्री प्रकाश रमेश अशोक किशोर काशीनाथ यांच्याकडून गाइस, वेदला गोल्ड मेडल भेटतंय भाई. यानंतर इयत्ता 11वी मध्ये पहिला आलेला आहे तो आमच्या समाजात, भावसार समाजात. गायत्री कैलास भावसार श्री विलास बाळकृष्ण जुनागडे यांच्याकडून मामांना सांगतो तो इकडे बा म्हणून. तर हे ते विद्यार्थी जे पहिलीपासून ते 10वी पर्यंत पहिले आलेले, त्याच्यामध्ये वेद म्हणजे तो 10वी मध्ये पहिला आलेला आहे. एक मिनट. आपके कुंडली में लिखा था कि आपको धन लाभ होगा और वो धन लाभ आप आपके भाई को दोगे. डायरेक्ट पैसा पैसा याच्यात. 500 रुपये शेवटच्या याच्यात 500 आणि पहिल्या याच्यात किती आहे? 10 रुपये. 10 रुपये मग 151. आणि मेडलवर आहे हिंगलाजी मातेचा फोटो. तुम्हाला पण भेटेल, पण याच्यापेक्षा जास्त नाही भेटणार. गाईस, आमच्या घरच्या सगळ्या आजी आणि काकू, मम्मी इकडे बसलेल्या आहे. चंदा आजी, आशाजी, बेबे, मम्मी इकडे, मावशी आहे, पूनम काकू आहे, मागे शीतल काकू, प्रियंका काकू तिकडे अँकरिंग करते. सगळ्या आमच्या घरच्या बाया सगळं पुढे बसलेलं आहे. मम्मी बोलतेस. हा, पहिल्यांदा बघतोय मी. मम्मीला पहिल्यांदा मम्मी स्टेजवर. श्री अशोक किशोरराव शेठ भावसार यांच्या धर्मपत्नी सुलभा अशोक शेठ भावसार यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. त्या माझे अध्यक्ष जळगाव भावसार समाजाचे प्रितेश भावसार यांच्या आई आहेत, त्यांनी स्टेजवर यावं. आजचा क्षण हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत हृदयस्पर्शी आणि अभिमानास्पद आहे. माझे सासरे व श्री प्रितेश अशोक शेठ भावसार यांचे वडील आपले समाजाचे दिवंगत माजी अध्यक्ष कैलासवासी अशोक शेठ भावसार यांचे एक स्वप्न होते
30 जोशीपेठ समाजाची जागा परत आपल्याला समाजाला मिळवणे. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाही, पण त्यांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि समाजासाठी असलेली तळमळ आज त्यांचे स्वप्न 50 वर्षानंतर विद्यमान अध्यक्ष व कार्यकारिणीच्या अथक परिश्रमाने ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे. आज त्यांच्या स्मृतीनिमित्त माझ्या आदरणीय सासूबाई श्रीमती सुलभाबाई त्यांच्या इच्छेनुसार महिला मंडळात साडी व पुरुषांना कुर्ता वाटप करण्यात आहे. बेबे सगळ्यांना कुर्ता देत आहे त्यांच्या हातून कार्यकारिणी मंडळाला. बेबेंना उठता येत नाही ना, तर बेबे बसूनच देत आहे. जास्त वेळ उभं नाही राहिलं जात बेबेंकडून. हे आमचे बाबा. मम्मीला पहिल्यांदा एवढा वेळ स्टेजवर बोलताना बघितलेलं आहे. 15-20 मिनिटापासून बोलतात ते मम्मी. बेबे इथे देत आहे सगळ्यांना साड्या. भेटली का काकू? काकू भेटली का? ओ काकू भेटली का? खुश झाल्या का मग? वेजचे फॉलोअर्स गाईस. कोण आहे हा? कोण 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 आहे यूट्यूबर? तो व्लॉग बनवतो का? तो आहे का यूट्यूबर? अच्छा, तुझे गणपतीचे व्हिडिओ पाहिले का? तो होता का त्याच्यात? नाही अरे यांना तो वाटला ना. कोणत्या कोणते घेऊन घेता ना, बिचारायला इच्छा घेऊन घेता. मग काय करायचं, गरीब मुलगा. पैसे आले ते सगळे माझे पैसे एवढा समजलं का? आता मी जेवण करतोय रात्रीचे 9:15 होत आहे आता. आम्ही आता जेवण करतोय सगळेजण इकडे. आमची पूर्ण फॅमिली बसलेली आहे. मम्मी कसं वाटलं का पहिल्यांदा स्टेजवर भाषण दिलं? थरथर कापत होती का? असं भीती वाटत होती का? पहिल्यांदा दिला ना तो असा. मला मम्मीकडे बघून असं वाटत होतं की ना मम्मीला थोडं हे होतंय, नर्वसनेस फील होते, भीती वाटते थोडी की मम्मी कसं काय बोलू पुढे काय बोलू असं वाटत होतं. बोलून घेतलं मम्मीने बरोबर. ते कागदवर लिहून दिलेलं होतं ना, बोलून घेतलं बरोबर. इकडे पाणी बाहेर आहे आधी. हां मी काय म्हणतो, तुला पुण्य करायचं आहे का? खूप पुण्य भेटेल तुला. अरे डायरेक्ट देव एवढं. अरे एक सोबत तू आहे ना हजारो जणांचे पुण्य काय. एक से अरे थांबते खाऊ नको, ते ठेव इथे, ताट ठेव इथे. चल माझ्यासोबत ये. अरे नको खाऊ, ये. ऐक अरे ऐक रे, अरे ऐक ना 2 मिनिटं. खाऊ नको ते. तुला आहे ना डायरेक्ट चेरीची शपथ आहे. अरे तू ये ना रे. माहिती पुण्य तुला खूप चांगले फळ देतील देव. जाऊ दे, ते खाल्लं ना ती जलेबी उचल. एक काम कर, ती खाली पडलेली आहे ना ती उचल. अरे तू उचल ना, पुण्य करायचे आहे ना तुला आता. हा तू उचल ती. ये इकडे. अरे इकडे ये ना, इकडे ठेवती जलेबी. तिकडे मुंग्या आहे. आता आहे ना एक मुंगी वास घेईल आणि ती सगळ्यांना बोलवेल आणि ना ते खातील, एन्जॉय करतील आणि त्याच्याने तुला पुण्य भेटेल. कळलं का? मी आता ब्लॉग एंड करतो आहे. खूप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल. बाय.